माझे नाव प्रिया आहे. माझं वय 15 वर्ष आहे. माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून मला काम करण्यासाठी लोकांच्या घरी जायला लागत होतं. मी ज्या घरी काम करत होते ते खूप चांगलं घर होतं. तिथल्या मालकीनबाईंचं नाव सुनीता होतं. ती खूप चांगली महिला होती आणि त्यांचं घर सुद्धा खूप मोठं आणि सुंदर होतं. मला अशी घरं आवडत होती जी जुन्या पद्धतीने बनवलेली असायची. त्यांना एक मुलगा सुद्धा होता, जो येता जाता त्याची नजर माझ्यावरतीच असायची. आजपर्यंत तो माझ्याजवळ कधी बोलायला सुद्धा आला नव्हता, की त्याने कुठली चुकीची वागणूक सुद्धा माझ्यासोबत केली नव्हती. परंतु त्याची अशी नजर मला परेशान करायची. अचानक एक दिवशी मालकीनबाई मला म्हणाल्या की त्यांना मला त्यांच्या घरची सून बनवून घ्यायचं आहे. माझ्यासाठी ही गोष्ट खूपच हैराण करणारी होती, कारण मी तर त्यांच्या घरची एक साधीशी मोलकरीण होते आणि आता मालकीण होणार. मी लगेचच होकार दिला आणि त्यांच्या मुलाजवळ लग्न केलं. लग्न झाल्यानंतर माझा नवरा मला म्हणाला, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो, म्हणूनच मी तुला सारखं बघत असायचो आणि मीच माझ्या आईला सांगितलं होतं की मला तुझ्याजवळ लग्न करायचं आहे. परंतु नंतर माझ्या सासूबाई, ज्या पहिल्या माझ्या मालकीनबाई होत्या आणि आता माझ्या सासूबाई बनल्या होत्या, त्यांनी माझ्याकडून एक असं काम करून घ्यायला सुरुवात केली ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. त्या मला रात्री 12 वाजता त्यांच्या रूम मध्ये बोलवायच्या. माझ्या नवऱ्याची रात्री नाईट ड्युटी असायची हॉस्पिटलमध्ये. जसे सुरेश कामावरती निघून जात तशी लगेचच माझी सासूबाई मला तिच्या रूम मध्ये बोलवून घ्यायची. खरं तर ती माझ्याकडून एक भुयार बनवण्याचं काम करून घेत होती. मला तर काही समजत नव्हतं की त्या माझ्याकडून असं काम करून का घेत होत्या. त्याबद्दल सुरेशला त्यांनी का काही सांगितलं नाही. परंतु तरीही मी त्यांचं काम करत होती आणि काम इतकं मेहनतीचं असायचं की मी लगेच थकून जात होती. जेव्हा मी पूर्ण थकून जात होती तेव्हा माझ्या सासूबाई माझ्यासाठी सरबत बनवून घेऊन यायची. मला म्हणायची की हे पिऊन घे, याच्यामुळे तुझी थकान कमी होईल. मी जेव्हा ते सरबत प्यायची तेव्हा मला लगेच झोप यायची आणि मी तिथेच झोपायचे. जेव्हा मला जाग यायची तेव्हा माझ्या सासूबाई माझ्याजवळ यायच्या आणि मला खूप सारे पैसे देऊन म्हणायच्या की हे घे, हे ठेवून घे, पैसे तुझ्या मेहनतीचे आहेत. परंतु ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, तुझा नवरा सुरेशला सुद्धा ही गोष्ट सांगू नकोस. मला संशय येऊ लागला की सरबत पिल्यानंतर मला झोप कशी काय येते. मला कळत सुद्धा नव्हते की मी कुठे कशी झोपत होती ते. एक दिवस मी सरबत पिण्याआधी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू करून ठेवला. नंतर तिथे जे काही झालं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की सासूबाई मी बेशुद्ध झाल्यानंतर एक नाही तर 5. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि खूप सुंदर होती. माझी आई लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवण्याचं काम करत होती. ती हे काम माझ्याकडून सुद्धा करून घेऊ इच्छित होती. परंतु माझे बाबा म्हणायचे की एवढ्या सुंदर मुलीला आपण जर कोणाच्या घरी काम करण्यासाठी पाठवले तर प्रत्येक वेळी आपल्या मनात भीती राहील. परंतु आई म्हणायची की मी सुद्धा सुंदर होती, मी पण कोणाची तरी मुलगी होती. तुमच्याजवळ लग्न झाल्यानंतर तुम्ही मला हे काम करायला लावलं आणि आता जेव्हा तुमच्या मुलीची वेळ आली तेव्हा तुम्हाला दुःख होत आहे. त्यामुळे जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत मला दुसऱ्यांच्या घरी कामाला पाठवलं नाही. परंतु काही दिवसांनंतर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा माझी आई म्हणाली की तू सुद्धा आता दुसऱ्यांच्या घरी काम करायला सुरुवात कर. मला एक चांगल्या महिलेच्या घरी नोकरी मिळाली होती. दिवस रात्र मी तिच्याच घरी राहत होते. ती महिला माझी खूप काळजी घ्यायची. दिवाळीला मला खूप साऱ्या भेटवस्तू आणि कपडे सुद्धा घेऊन देत होती. सोबतच ती मला जेवण सुद्धा देत होती. जेव्हा केव्हा तिच्या घरी कोणी येत असेल तेव्हा मला बघून ते विचारत असत की ही कोणी तुमची नातेवाईक आहे का. मी दिसायला खूप सुंदर होते, त्यामुळे कोणीही अंदाज लावता येत नव्हता की मी त्या घरची एक साधीशी मोलकरीण आहे. माझ्या मालकीनबाईंचा एक मुलगा होता, त्याचं नाव सुरेश होतं. तोही दिसायला खूप सुंदर होता आणि कमवत सुद्धा चांगला होता. नेहमीच मला तो बघत असायचा. परंतु त्यांनी माझ्यासोबत कधी चुकीचा व्यवहार केला नाही, कधी माझ्याजवळ येऊन बोलला नाही किंवा कोणते चुकीचे इशारे केले नाहीत. परंतु तो नेहमीच माझ्याकडे बघत असायचा, म्हणून मी त्याच्या रूम मध्ये जाणं सुद्धा आता सोडून दिलं होतं. मी जेवण बनवायची आणि मालकीनबाईंना सांगायची की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाला जेवण देऊन या. मी आता त्याच्यापासून लांब लांब राहू लागली होती, कारण हे सगळं मला आवडत नव्हतं. परंतु एक दिवस मालकीनबाईंची तब्येत खूप जास्त खराब झाली आणि त्या मला म्हणाल्या की मी तुला माझ्या घरची सून बनवू इच्छिते. हे ऐकून मी खूपच हैराण झाले. मी विचार केला त्या आजारी आहेत त्यामुळे त्या असं बोलत असतील. त्यांचं घर खूप जास्त मोठं होतं आणि जुन्या पद्धतीने बनवलं होतं. आजकाल तर अशी घरं बघायला सुद्धा मिळत नव्हती आणि मला त्यांचे घर खूपच आवडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांची तब्येत थोडी ठीक झाली तेव्हा त्या मला म्हणाल्या की मी काल तुला एक गोष्ट बोलली होती. तेव्हा मी मालकीनबाईंना म्हणाली की मालकीनबाई, मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही, कारण की तुमची तब्येत खराब होती त्यामुळे तुम्ही कदाचित असं बोलला असाल. त्यावर मालकीनबाई मला म्हणाल्या की मी आजारी आहे म्हणून असं नाही बोलले, तर खरोखर मला तुला या घरची सून बनवून घ्यायचं आहे. तू स्वतः विचार कर, आता वयाच्या या टप्प्यात मी माझ्या मुलासाठी कुठे मुलगी शोधू आणि कशी धावपळ करू, आणि त्यानंतर सुद्धा माहित नाही ती मुलगी कशी मिळेल, तिला आपल्या घरातील कामे करता येतील का, याच्यानंतर ती या घराची काळजी घेईल का. हे सगळे गुण एका चांगल्या मुलीमध्ये असले पाहिजेत आणि मी आता एवढी चांगली मुलगी धावपळ करून शोधू शकत नाही.
हे सगळे गुण तुझ्यात आहेत. तू सुंदर आहेस आणि तू खूप चांगल्या पद्धतीने या घराची, माझी आणि माझ्या मुलाची काळजी घेतेस. म्हणून माझी इच्छा आहे की आता या नोकरीला आपण रिश्तेदारीमध्ये बदलून देऊ. तुझ्या हातचे जेवण सुरेशला खूप जास्त आवडते. मला हे सुद्धा माहित आहे की सुरेशला दुसरी कोणी मुलगी आवडत नाही. जर त्याला कोणी दुसरी मुलगी आवडत असती तर त्यांनी मला ते सांगितलं असतं. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की माझ्या मुलगा सुरेशचं लग्न तुझ्यासोबत करावं. तू तुझ्या आई वडिलांना माझ्याजवळ भेटण्यासाठी पाठवून दे. घरी येऊन मी सर्व गोष्ट आईला सांगितली. तेव्हा आईच मला ओरडायला लागली की तूच काहीतरी चक्कर चालवलं असशील, त्यांच्या मुलाला स्वतःच्या जाळ्यात अडकवून घेतलं असशील. परंतु माझ्या डोक्यात तर दुसरंच काहीतरी चालू होतं. मी आमच्या परिवारातील खूप सुंदर मुलगी होती आणि त्यामुळेच मला थोडासा गर्व सुद्धा होता. आमच्या नातेवाईकांमधून माझ्यासाठी खूप सारे मागणे लग्नासाठी आले होते, परंतु मी सगळ्यांना नकार दिला होता. त्यामुळे मी आता विचार करत होती, ज्यांना ज्यांना मी नकार दिला आहे त्यांना जेव्हा कळेल की मी एका मोठ्या घराची सुनबाई झाली आहे तेव्हा तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल. म्हणून मी लगेचच माझ्या आईला म्हणाली की आई, माझ्या लग्नासाठी होकार दे. त्यामुळे माझ्या आईने मालकीनबाईंना जाऊन लग्नासाठी होकार दिला. काही दिवसातच माझं आणि सुरेशचं लग्न देखील झालं. लग्न झाल्यानंतर लगेचच सुरेशची नाईट ड्युटी लागली, कारण की तो एक खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होता. आता त्याचे नाईट ड्युटीचे दिवस सुरू झाले होते. मी माझ्या मालकीनबाईंची नेहमी इज्जत करायची आणि आता जेव्हा त्यांनी मला त्यांच्या घराच्या सुनेचा दर्जा दिला होता तेव्हा मी त्यांचे उपकार मानत होते. त्यांचे प्रत्येक गोष्ट ऐकत होते. मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त माझ्या मालकीनबाईंची काळजी घ्यायची. मालकीनबाई सुद्धा माझ्यासोबत खूप प्रेमाने वागत होत्या आणि म्हणायच्या की मी घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला आहे. एक दिवशी रात्रीचे 12 वाजले होते. माझा नवरा नाईट ड्युटीवरती गेला होता. मी माझ्या रूम मध्ये होती. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला त्यांच्या रूम मध्ये बोलवलं आणि मला म्हणाल्या की तुझ्याजवळ एक महत्वाचं बोलायचं आहे. मी त्यांच्या रूम मध्ये गेली तेव्हा त्यांनी एका भिंतीच्या समोर असलेला कपाट हलवला होता. तेव्हा मी बघितलं की घर तर खूप पक्क बनलेलं आहे, परंतु जिथे कपाट होतं तिथली भिंत जराशी कच्ची आणि तिच्या खाली काहीतरी खोदलेलं होतं. तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की तुला या भिंतीला खोदून आतमधून भुयार बनवावी लागेल. खरं तर मी या कामासाठी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही आणि आता माझ्या स्वतःकडून हे काम होऊ शकत नाही. तुला आता हे काम करावं लागेल. त्यांचं बोलणं ऐकून मी थोडी हैराण झाली होती, कारण की तो खड्डा खोदून अंडरग्राऊंड भुयार बनवणं काही सोपं काम नव्हतं. जेव्हा त्यांनी मला हैराण परेशान बघितलं तेव्हा त्या म्हणाल्या, हे बघ, काही आपल्याला घाई नाही आहे. तू इथे आरामात काम करू शकतेस. रोज थोडं थोडं कर, मला काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्या सासूबाईंना कोणताच प्रश्न विचारला नाही, कारण मला नव्हतं वाटत की त्या माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देतील आणि माझ्यात एवढी हिंमत सुद्धा नव्हती की मी त्यांच्याजवळ ह्या विषयावर चर्चा करू. मी फक्त त्यांचा आदेश मानत होती. फावडा कुदळ सगळं सामान तिथे पहिल्यापासूनच होतं. मी लगेचच काम सुरू केलं. रात्रीचे 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत मी ते काम करत होती. काम खूप मेहनतीचं होतं, त्यामुळे मी घामाने पूर्ण भिजून जात होती. आता मी काम करतच होते की माझ्या सासूबाई अचानक तिथे आल्या. पण त्या कुठून आल्या, कशा आल्या मला काही कळलंच नाही. त्या आल्या तेव्हा त्यांच्या हातात एक सरबतचा ग्लास होता. सासूबाईंच्या हातात थंड थंड सरबत बघून माझ्या तोंडात पाणी आलं. माझ्या सासूबाई म्हणाल्या, आज पुरतं काम ठीक आहे, हे घे सरबत पी. लगेचच ते सरबत घेतलं आणि प्यायला लागल्यानंतर थोड्याच वेळात मला शुद्धच नव्हती. मी कुठे आहे जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी त्या रूम मध्ये एका साईडला पडलेली असायची. यानंतर सासूबाईंना म्हणाले की मला कळलेच नाही की माझा डोळा कधी लागला. तेव्हा त्या म्हणाल्या की नाही, काही हरकत नाही, तू खूप मेहनतीचं काम करतेस त्यामुळे तुला झोप येत असेल. त्यांचं बोलणं ऐकून मी बाहेर जाऊ लागली. तेव्हा त्यांनी मला बोलवलं आणि विचारलं, कुठे जात आहेस? तेव्हा मी त्यांना म्हणाली की घरातली कामं करण्यासाठी मी जात आहे. त्या मला म्हणाल्या की आजपासून तू घरातील कोणतंही काम करायचं नाहीस, कारण की तू या घरातील सून आहेस, कोणी मोलकरीण नाही. घरातील कामं करण्यासाठी मी एक मुलगी ठेवली आहे जी आज सकाळी 10 वाजता येईल. तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. माझ्या सासूबाईंनी माझ्या हातावरती काही पैसे सुद्धा ठेवले. मी म्हणाले, जर मी मोलकरीण नाही आहे तर तुम्ही हे पैसे का देत आहात मला? त्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, मुली, हे पैसे मी त्या मुलीसाठी देत आहे जी माझी मदत करत आहे, माझ्या कठीण परिस्थितीमध्ये मला साथ देत आहे. परंतु माझ्या मुली, ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस. तुझा नवरा सुरेशला सुद्धा ही गोष्ट सांगू नकोस. माझी सासू खूपच काळजी घ्यायची माझी. वाटलं असतं तर ती माझ्याकडून घरातील सर्व कामं करून घेऊ शकत होती, परंतु माझ्या आरामासाठी तिने एक मोलकरीण ठेवली होती. आधी तर मी स्वतः एक मोलकरीण होती आणि आज कोणीतरी दुसरीच माझ्यासाठी काम करेल. त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? मी सासूबाईंना म्हणाले की मला पैसे नको आणि आई, मी ही गोष्ट कोणाला सांगणारही नाही. परंतु तरी देखील माझ्या सासूबाईंनी ते पैसे मला दिले आणि म्हणाल्या, तुला जे हवे, जसे कपडे हवेत ते तू घेऊ शकतेस. नाहीतर एक तू काम कर, तुझ्या आईला शॉपिंगला घेऊन जा, ती सुद्धा खूप खुश होईल. माझ्या सासूबाईंच्या अशा वागण्यामुळे माझ्या मनामध्ये त्यांची इज्जत अजूनच वाढत चालली होती. पैसे घेऊन मी माझ्या रूम मध्ये आली. जेव्हा मी ते पैसे मोजले तेव्हा ते 20,000 रुपयांपेक्षा पण जास्त होते. एवढा तर माझा महिन्याचा पगार सुद्धा नव्हता.
ते पैसे कपाटात ठेवून आरामात मी झोपी गेली. माझा नवरा दुपारी येत होता. मी माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली नव्हती, परंतु त्यांना लक्षात आले होते की मी हल्ली खूप थकते आहे. त्यांनी मला विचारलं सुद्धा, तेव्हा मी त्यांना म्हणायची की काही नाही, आराम करूनच मी थकते, कारण आईंनी माझ्यासाठी घरात एक मोलकरीण ठेवली आहे. आता माझा वेळ एवढा मोठा घरात कसा जाईल? तेव्हा माझा नवरा म्हणाला की तुझा टाइम लवकरच जाईल, लवकरच आपण या घरात एक छोटासा पाहुणा घेऊन येऊ. परंतु मला माझ्या सासूबाईंचं बोलणं आठवलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की मला एक भुयार बनवायचं आहे. भुयार बनवून काही सोपं काम नव्हतं आणि ते 2-3 आठवड्यांचे सुद्धा काम नव्हते. यासाठी खूप वेळ लागणार होता आणि माझ्या नवऱ्याला वाटत होतं की मी आई बनावं. जर मी प्रेग्नेंट राहिले तर ते काम कसं करेल? त्यामुळे मी खूपच परेशान झाली होती. म्हणूनच मी माझ्या सासूकडे जाऊन तिला ही गोष्ट सांगितली. तेव्हा ती म्हणाली, तू असे अजिबात होऊन देऊ नकोस, मी तुला एक चांगल्या डॉक्टरचा नंबर देते, डॉक्टरकडे जाऊन तू त्यांच्याबरोबर बोलून घे. तेव्हा मी माझ्या सासूची गोष्ट ऐकली. परंतु माझ्या सासूला सुद्धा मनापासून असे वाटत होते की मी आता बाळाला जन्म देऊ नये, कारण अजूनपर्यंत अंधाऱ्या खोलीमध्ये भुयार खोदून झाले नव्हते आणि हे काम होणे सुद्धा खूप गरजेचे होते, कारण हे काम माझ्या सासूबाईंनी मला दिले होते. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा माझ्या माहेरी गेली तेव्हा त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन गेली. तेव्हा ते सुद्धा म्हणू लागले की खरंच तू आता खूप मोठ्या खानदानाची सून शोभत आहेस. परंतु मी त्यांना हे सांगितलं नाही की हे सर्व पैसे माझ्या मेहनतीचे आहेत. खरं तर माझी आई आता माझ्यावर खूपच खुश होती. मी खूपच थकून जायची, माझे पूर्ण अंग दुखत असायचे, तरी सुद्धा मी हे काम करत होते. प्रत्येक दिवशी मी हे काम करत होते. सासू जेव्हा मला बोलवायची तेव्हा खरंच मी खूप झोपेत असायची, परंतु जेव्हा माझे डोळे उघडायचे तेव्हा माझ्या सासूबाईंना खूप आनंद व्हायचा आणि मला पैसे द्यायच्या. त्यांच्याकडे रोज मला देण्यासाठी पैसे होते आणि त्यांच्यासाठी दुसरे पैसे सुद्धा असायचे, पण त्या एखाद्या कपाटामधून किंवा त्यांच्या पर्समधून ते पैसे काढून मला देत नव्हत्या, तर ते पैसे त्यांच्या हातातच असायचे. त्यातील थोडेसे पैसे त्या मला द्यायच्या आणि उरलेले पैसे त्यांच्या पर्समध्ये ठेवत असायच्या. काही दिवस असेच सुरू होते. सुरुवातीला मला हे काम करण्यासाठी खूप अवघड वाटत होते, पण हळूहळू मला ते काम करण्याची सवय झाली होती. एक दिवस मी माझ्या नवऱ्यासोबत बसले होते तेव्हा अचानक माझ्या नवऱ्याच्या बोलण्याचा आवाज मला येऊ लागला. थोड्या वेळात माझ्या असे लक्षात आले की तो मला उठवण्याचा प्रयत्न करत होता. मी जमिनीवर पडली होती तेव्हा मी पटकन उठून त्याला म्हणाले, काय झाले? तेव्हा तो माझ्या तोंडाकडे पाहू लागला आणि म्हणाला, तू माझ्यासोबत बसून नाश्ता करत होतीस आणि अचानक तुला चक्कर आली आणि तू खाली पडलीस. खरं तर मी आता डॉक्टरांनाच बोलवणार होतो, एवढ्यातच तुला शुद्ध आली. तू हे सांग, काही प्रॉब्लेम तर नाही ना? तू नक्की काय करतेस? तू दिवसेंदिवस खूपच कमजोर होत चालली आहेस. त्यावर मी म्हणाले, काही नाही, कारण माझ्या सासूने मला सांगून ठेवले होते की याविषयी तुझ्या नवऱ्याला सुद्धा तू काहीच सांगायचे नाहीस, म्हणून याविषयी मी माझ्या नवऱ्याला काहीही सांगितले नाही. परंतु आता मी हे काम करून वैतागली होती. माझ्या लग्नाच्या अगोदरपासून त्यांच्या घरी नोकर होते, त्यामुळे घरातील कोणते काम मला करावे लागत नव्हते. परंतु माझ्या सासूबाई माझ्याकडून हे काम करून घेत होत्या. तेच काम त्या दुसऱ्या नोकरांकडून सुद्धा करून घेऊ शकत होत्या, कारण ह्या कामापेक्षा घरातील कामे करणे सोपे होते. तसेही मला घरातील कामे करण्याची सवय होती. हे काम करून तर माझे स्वास्थ्य बिघडत होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. माझ्या सासूबाईंच्या अशा वागण्यामुळे मला शंका येऊ लागली की माझ्या सासूबाई माझ्यासाठी सरबत का घेऊन येत होत्या आणि ते सरबत पिल्यानंतर मला एवढी गाढ झोप का येत होती, जशी काही मी बेशुद्ध पडत होती आणि मला कोणतीच गोष्ट लक्षात का राहत नव्हती. मला तर माझ्या खोलीत जाण्याची सुद्धा आठवण राहायची नाही. मी तर माझ्या सासूबाईंच्या खोलीत सोप्यावर पडून झोपी जात होती आणि सकाळी उठल्यानंतर माझ्या रूम मध्ये परत यायची. माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी खूप काही केले होते, परंतु तरी सुद्धा मला जाणून घ्यायचे होते की माझ्या सासूबाई आमच्याच घरामध्ये भुयार का खोदून घेत आहेत आणि मी एकटी महिला पूर्ण भुयार कसं काय बनवू शकत होती. ते भुयार एवढे मोठे करायचे होते की कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये आतमध्ये आरामात बसू शकेल. तसे तर ते घर खूपच जुने होते. त्या घरामध्ये एखाद्या भुयार होते हे चांगले नव्हते. घरातील भिंती सुद्धा जुन्या झाल्या होत्या. त्याची अवस्था सुद्धा अशी झाली होती की त्या कधीही पडू शकतात. तरी सुद्धा माझ्या सासूबाईंना हे सर्व करण्याची काय गरज होती? माझ्या सासूबाईंनी तर मला मूल सुद्धा जन्माला घालण्यासाठी मनाई केली होती. माझा नवरा तर मला बाळ होण्याची वाट पाहत होता, कारण घरामध्ये एखादा छोटासा पाहुणा आला तर आमचे आयुष्य, आमचा संसार खऱ्या अर्थाने सुरू होणार होता. परंतु जोपर्यंत भुयार खोदण्याचे काम पूर्ण होत नव्हते तोपर्यंत मी बाळाला जन्म देऊ शकत नव्हती. पण मला माहित नव्हते की हे काम कधी पूर्ण होणार होते की नाही. मी तर ऐसे ऐकले होते की जुन्या काही लोकांना असे काम करण्यासाठी खूप वेळ लागायचा आणि तेच काम आता मी करत होती. ते काम करत असताना मला खूप थकवा यायचा, कारण मला घाम येऊन येऊन माझ्या शरीरातील पाणी कमी होऊन जायचे. जेव्हा माझी अवस्था खूपच वाईट व्हायची आणि मी खाली पडणार असे जेव्हा माझी अवस्था व्हायची तेव्हा माझ्या सासूबाई म्हणायच्या की तू आरामात बस. त्याच वेळी त्या मला सरबत प्यायला द्यायच्या. परंतु त्या रोज मला सरबत प्यायला द्यायच्या, पण त्या स्वतः कधीच ते सरबत पित नव्हत्या. खरं तर त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता, म्हणून कदाचित त्या सरबत पित नसतील असाच मी विचार करायची आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असायची.
नंतर मी विचार करत असायचे की चला काम आहे तर ते काम पूर्ण करून घेऊया, कारण माझ्या सासूबाईंनी मला खूप पैसे दिला होता. त्या बदल्यात मी तिच्यासाठी एखादं मोठं काम केलं तर आयुष्यात कधीतरी मी त्यांना हे सांगू शकेन की मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी केलं आहे. मी एक दिवस माझ्या आईच्या घरी आईला भेटण्यासाठी आली होती, तेव्हा अचानक माझी तब्येत खराब झाली. त्यावेळी माझी आई मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तिला असं वाटत होते की माझ्याकडे गुड न्यूज आहे, परंतु मी आईला समजावत होती की माझ्याकडे अशी कोणतीच आनंदाची बातमी नाही. खरं तर मी कमजोर झाली आहे म्हणून मला चक्कर आली असेल. परंतु जेव्हा मी डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरांनी जे काही म्हणाले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली, कारण डॉक्टर म्हणत होते की तू आई होणार आहेस. परंतु मी तर सासूबाईंनी सांगितलेल्या डॉक्टरांना विचारून तर आई न होण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी करत होती. तरीही माझ्या बाबतीत असे कसे घडले होते? आणि जर का माझ्या पोटामध्ये बाळ वाढत होतं, पण ते बाळ नक्की माझ्या नवऱ्याचंच होतं की अजून कोणाचं होतं मला काहीच समजत नव्हते. विचार करून करून माझे डोकं चक्करल्यासारखं होत होतं. पण माझी आई तर म्हणत होती की आता त्या घरात तर तुझे पाय अजूनच मजबूत होऊन जातील, तरी सुद्धा तू असे तोंड का केले आहेस? माहित नाही तुला काय झालं आहे. त्यावर मी म्हणाली, आई काही नाही, फक्त मी थोडी घाबरली आहे. तेव्हा आई मला समजावू लागली, घाबरू नकोस, सर्वांबरोबर असंच होतं, पहिली वेळ आहे, दुसऱ्या बाळाच्या वेळेला सवय होऊन जाईल. परंतु मी विचार करत होते की मी माझ्या नवऱ्याला आता कसे सांगू आणि घरी सासूबाईंबरोबर कसं बोलू, त्या काय बोलतील. मग मी माझ्या आईच्या घरून पुन्हा माझ्या सासरी परत आली. तेव्हा मी ते डॉक्टरांनी दिलेले रिपोर्ट्स माझ्या कपाटामध्ये ठेवले होते आणि माझ्या नवऱ्याने ते रिपोर्ट पाहिले. तेव्हा तो मला म्हणाला, तू आई होणार आहेस आणि ही गोष्ट तू मला का सांगितली नाहीस? तेव्हा मी म्हणाले, आजच तर रिपोर्ट आले आहेत, कुठे महिना झाला आहे. माझे रिपोर्ट बघून तो खूपच खुश झाला होता. त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता ही बातमी लगेचच माझ्या सासूबाईंना सांगितली. तेव्हा माझ्या सासूबाई हैराण होऊन माझ्याकडे पाहू लागल्या. मग संधी मिळताच त्या मला म्हणाल्या, मी तुला मनाई केली होती ना, मग हे सर्व कसं काय झाले? तेव्हा मी माझ्या सासूबाईंना म्हणाली, डॉक्टरांनी जे जे काही सांगितले होते ते सर्व जसेच्या तसे मी केले होते, परंतु माहित नाही तरी सुद्धा हे असे कसे झाले. ती खूप जास्त परेशान झाली होती. मला असे वाटत होते की ती आज रात्री मला काम करण्यासाठी बोलवणार नाही, कारण तिला समजले होते की मी आई होणार आहे आणि हे दिवस बाळासाठी खूप महत्वाचे असतात. परंतु मी हैराण झाली, कारण माझ्या सासूने मला बोलवले होते. मी माझ्या सासूबाईंना म्हणाली, मला हे काम नको करायला, जर का मी एवढ्या मेहनतीचं काम केलं तर माझ्या पोटातील बाळाला काहीतरी होईल. तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या, काही होणार नाही, तू आरामात काम कर. त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून मी हैराण झाली होती, कारण माझ्या सासूला तर माझ्या बाळाची आणि माझी काहीच पर्वा नव्हती. काही झाले तरी त्यांना माझ्याकडून काम करून घ्यायचे होते. तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये धोक्याची घंटा वाजू लागली. माझी सासू माझ्याकडून हे सर्व काम का करून घेत होती? मला काही समजत नव्हते. आतापर्यंत भुयार एवढे सुद्धा खोदले गेले नव्हते की एखादा माणूस सहज त्याच्यात उतरू शकेल. माझ्याकडून आता हे काम होणे शक्य नव्हते, म्हणून मी विचार केला, आता मला काहीतरी केलं पाहिजे. मी दुसऱ्या दिवशी काम केले आणि एक प्लॅन बनवला. त्या दिवशी मी सासूबाईंनी दिलेले सरबत पिण्या अगोदर माझा मोबाईल अशा ठिकाणी लपून ठेवला जिथून मी स्पष्टपणे दिसू शकेन, आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा मी चालू करून ठेवला होता. सासूबाईंनी दिलेले सरबत पिल्यानंतर सर्व काही तसेच झाले, तसे रोत होत होते. मग मी माझा फोन तिथून उचलला, पण ह्या गोष्टीचा सासूबाईंना संशय येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतली होती. तसाच मी फोन उचलून माझ्या रूम मध्ये आली होती. तरीही मी आतून खूपच घाबरली होती. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. माहित नाही फोन मध्ये काय रेकॉर्ड झाले होते. माझ्या रूम मध्ये आल्यानंतर मी मोबाईल मधील व्हिडिओ चालू केला. तेव्हा माझे हात पाय थरथर कापू लागले, कारण काहीतरी गडबड आहे ते मला जाणवू लागले होते. आता मी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली होती. जसे मी सरबत प्यायले तशी मी चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. तेव्हा लगेचच माझ्या सासूबाईंनी मला ओढत एका बाजूला केले, जसे काही मी माणूस नाही, एखादी गोणी आहे. मग तिथे एक माणूस आला. तो माणूस माझ्या सासूबरोबर काहीतरी बोलू लागला. मग त्याने माझ्या सासूबाईंना काही पैसे दिले आणि त्या भुयाराकडे पाहत राहिला, आणि थोड्या वेळात तो माणूस तिथून निघून गेला. मला समजत नव्हते, कारण त्या माणसाला मी ओळखत नव्हती. म्हणूनच ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली. माझ्या नवऱ्याला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा तो खूपच हैराण झाला, कारण मी त्याला तो व्हिडिओ सुद्धा दाखवला होता. तो त्या माणसाला ओळखत होता. तो तर असे म्हणत होता, हा तर माझा सावत्र भाऊ आहे. तो माझ्या आईच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेला आहे. माझ्या आईचे बाबांबरोबरचे लग्न झाले तेव्हा ती त्याला तिच्या सोबतच घेऊन आली होती, पण त्याला माझ्या बाबांनीच घरामधून बाहेर काढले होते, कारण एकतर त्याने त्याच्या पसंतीने एका मुलीबरोबर लग्न केले होते आणि त्याने त्याच्या बायकोसोबत आपल्या घरामध्ये चोरी सुद्धा केली होती. म्हणूनच बाबांना त्या दोघांचाही खूप राग आला होता आणि त्यांनी त्यांना घरातून बाहेर काढले होते. त्याच वेळी माझ्या नवऱ्याने त्याच्या सावत्र भावाबरोबर बोलणे केले. सुरुवातीला तर तो असं म्हणत होता की मला काहीच माहित नाही, परंतु माझ्या नवऱ्याने सांगितले की माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे आणि जर का तू मला खरं खरं सांगितलं नाहीस तर मी लगेचच पोलिसांमध्ये तक्रार करेन. मग त्याने सर्व खरं सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्हाला सर्व गोष्टींचा उलगडा झाला. ती गोष्ट ही होती की माझ्या सासूच्या नावावर एक खूप मोठी प्रॉपर्टी होती.
माझे सासरे या जगातून गेल्यानंतर माझ्या सासूबाईंना त्यांचा वारस हक्क म्हणून त्या प्रॉपर्टीवर माझ्या नवऱ्याच्या सावत्र भावाचे नाव लावले होते. म्हणूनच माझ्या सासूबाईंच्या जाण्यानंतर ती सर्व प्रॉपर्टी माझ्या सावत्र दिराच्या नावावर होणार होती. म्हणूनच माझ्या सासूबाई भुयार खोदून त्यामध्ये लपून राहणार होत्या. सर्व जगाला त्या अशा सांगणार होत्या की त्या जगातून निघून गेल्या आहेत, आणि हे सर्व करण्यासाठी माझ्या दिरानेच त्यांना भडकावले होते. हे काम करण्यासाठी माझा दिरच त्यांना पैसे आणून देत होता, आणि सासूबाई मला पैसे का देत होत्या की मी तोंड बंद ठेवावे. अशातच त्याचा सावत्र भाऊ माझ्या नवऱ्याकडून त्याचा हिस्सा मागत होता. तेव्हा माझ्या नवऱ्याने त्याला त्याचा हिस्सा देण्यास नकार दिला होता. तेव्हा त्याने माझ्या सासूला स्वतःच्या बाजूने करून त्याच्यासाठी काम करायला लावले होते, आणि माझ्या पोटामध्ये जे बाळ होते ते माझ्या नवऱ्याचेच होते. देवाच्याच मनात होते की ते बाळ ह्या जगात यावे, म्हणून त्या बाळाचा जन्म झाला. पण त्यानंतर माझा नवरा माझ्या सासूबाईंना म्हणाला, तू माझ्या बायकोचा वापर करून घेतला आहेस, आणि माझे लग्न सुद्धा तू याच कामासाठी केले होतेस की तुला माझ्या बायकोकडून काम करून घ्यायचे होते. जर का हेच काम तू दुसऱ्या कोणाकडून करून घेतले असतेस तर तुला सुद्धा भीती असती आणि लोक सुद्धा चर्चा करू लागले असते. परंतु माझ्या बायकोचा वापर करून तू तुझ्या पहिल्या मुलाला सर्व संपत्ती देणार होतीस. एवढ्यापर्यंत ठीक होती, परंतु आम्हाला मूल बाळ होऊ नये यासाठी सुद्धा तू प्रयत्न करत होतीस. माझी बिचारी बायको तुझ्या जाळ्यात अडकून तू बोलशील तसे करत होती. आता तर मला तुला आई म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. 2 मुलांमध्ये भेदभाव करणे शक्य आहे, पण आम्हाला मूल बाळ होऊ नये असे विचार करणाऱ्या आई मी पहिल्यांदाच पाहत आहे. अशा बाईबरोबर मला कोणत्याही प्रकारचे नाते ठेवायचे नाही. मग लगेचच माझ्या नवऱ्याने सर्व संपत्तीच्या 2 वाटण्या केल्या आणि मला बरोबर घेऊन त्या घरातून बाहेर पडला. आता आमच्या सासूबाई बरोबर आमचा कोणताही संबंध राहिला नाही. आम्ही आमच्या छोट्या मुलांसह खूप आनंदाने आमचे जीवन जगत आहोत. आता मला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास नाही. खरं तर माझ्या सासूबाई त्या सरबतमधून मला नशेचं औषध देत होत्या, त्यामुळेच मला थकवा आलेला असताना सुद्धा गाढ झोप लागायची. परंतु हीच गोष्ट जर जास्त दिवस चालू राहिली असती तर माझ्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम झाला असता, आणि त्याचे परिणाम मला आयुष्यभर भोगावे लागले असते. पण असे म्हणतात ना की आपला काम करण्याचा हेतू चांगला असेल तर देव सुद्धा आपल्याकडून चांगलेच काम करून घेतो. तसेच काहीसे माझ्या बाबतीत झाले असावे. म्हणूनच देवाने माझ्या पोटी एका बाळाला जन्म दिला आणि पुढे सर्व अनर्थ घडण्या अगोदरच माझी सुटका केली. म्हणूनच मी देवाचे मनापासून आभार मानते. कोणीही कितीही आपल्याबरोबर वाईट केले किंवा करण्याचा प्रयत्न केला तरीही देव कधीही आपले वाईट होऊ देत नाही, याची प्रचिती मला आली होती. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.